नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी अमोल जोगदंड तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आपला कमाईचा 4था दिवस आणि आज कमाई कशी होते पाहूया. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आपल्या तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो पुणेरी ऑटो किंग. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आहोत आता मोशीमध्ये आणि मोशीमधून पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाजते आणि आजचा अर्निंग कसं होईल, कस्टमर कसे भेटतात मित्रांनो आणि टार्गेट कसं कंप्लीट करायचं. खास करून नवीन रिक्षावाले पाहत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, त्यातून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल मित्रांनो. तर पाहूया आपल्याला मोशीमधून कुठली बुकिंग वाजते. तर मोशीमधून पहिली बुकिंग वाढली मित्रांनो इंद्रायणी नगर मध्ये. आपण गॅस भरायला गेलतो आणि 310 रुपयाचा आज गॅस भेटलेला आहे. आज 4था दिवस आहे मित्रांनो. पहिल्या दिवशी आपल्या गाडीत 300 रुपयाचा गॅस भरला होता, दुसऱ्या दिवशी आपल्या 436, परत तिसऱ्या दिवशी 375 आणि आज 310 रुपयाचा गॅस भरलेला आहे. तर आज 4था दिवस आहे मित्रांनो. एका साईडला तुम्हाला खर्च दाखवेल आणि एका साईडला आज 4 दिवसाची कमाई पण दाखवेल मित्रांनो. तर पहिली बुकिंग कंप्लीट केलेली आहे आपण इंद्रायणी नगर मध्ये 137 रुपयाची. तर पाहू आता इंद्रायणी नगर मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. आपण आहोत बानेर मध्ये आणि 315 रुपयाची आपण बुकिंग आणली होती. 17 किलोमीटर भरली मित्रांनो, 17 ते 17.5 किलोमीटर. आणि मधून आणली औंध मार्गे, नाशिक पाटण पिंपळे गुरव मार्गे, औंध मार्गे बानेरला आलो मित्रांनो. तर हायवेने दाखवत होतो बहुतेक ते 21 किलोमीटरच्या आसपास, पण आपण 20 किलोमीटरच्या आसपास, पण तिकडून न येता आपण मधून आलो. मधून शॉर्टकट होतो मित्रांनो. तर 17.5 किलोमीटर भरली आणि 315 रुपये आपल्याला बिल भेटलं. तर मस्त अर्निंग झालं. तर पाहू बानेर मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते मित्रांनो. बानेर मधून आपण आलेलो आहोत कोथरूडला आता, डहाणूकर कॉलनी म्हणून. तर 200 रुपयाची बुकिंग होती मित्रांनो, 12 किलोमीटर होती आणि हायवेने आलो आपण, 20-22 मिनिटात आलो असतो. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. आणि पुण्यात शक्यतो येण्याचं टाळतो मी, परंतु पुण्यातल्याच बुकिंग वाजतायत मला. तर पाहू आता डहाणूकर कॉलनी मध्ये आहोत, वाढलं तर ठीक आहे, नाही तर थोडस जाऊया हायवे साईडला, म्हणजे आपल्याला बुकिंग वाजल. बावधन साईडची, त्या साईडची, म्हणजे आपल्याला तिकडे पिंपरी चिंचवडला जायला सोपं राहत आहे मित्रांनो. तर पाहू डहाणूकर कॉलनी वाजते का, थोडं आपण जागा बदलूया नाही तर मित्रांनो गुरु गणेश नगरला आलो आपण तिथून. आणि डहाणूकर कॉलनी काय वाढली नाही, 140 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण रेंज हिल मध्ये. तर म्हटलं रेंज हिल मध्ये बरं झालं पडली, त्याला तिथून वाजतात पिंपरी चिंचवड साईडच्या. आणि जरी कुठली लांबची वाढली तरी घेऊया मित्रांनो, कारण की आपल्याला करायचं आहे टार्गेट कम्प्लीट, त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या पण भागात जावं लागेल. तर पाहू आता. आणि मित्रांनो आपण फक्त उबेर आणि रॅपिडो चालवत आहोत, दुसऱ्या कशावरही आपण बुकिंग घेत नाहीयेत. ओला तर पूर्ण बंद केलेला आहे मी, जवळजवळ आता 8-10 दिवस झाले ओला पूर्ण बंद आहे. 1 रुपयाचं सुद्धा त्याला रिचार्ज केलं नाही. आणि फक्त उबेर आणि रॅपिडोच आपली कमाई चालू आहे मित्रांनो. आणि टार्गेट पण कम्प्लीट होत आहे, कारण की ओलाला जर ट्रॅकर लावलं तरच बुकिंग बसत आहे, आणि ट्रॅकर लावलं तर उबेरची आणि रॅपिडोची बुकिंग बसत नाहीये. त्याच्यामुळे डायरेक्ट ओलाच बंद केलं आणि उबेर आणि रॅपिडोला आपण टार्गेट पण कम्प्लीट करतोय मित्रांनो. तर ओला बंद ठेवा आणि रॅपिडो आणि उबेर चालवा. तर पाहू आपण रेंज हिल मधून कुठली बुकिंग वाजते ती. तर मित्रांनो 173 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण बानेरला रॅपिडोला. तर 9 किलोमीटर भरली मित्रांनो. 9 किलोमीटरला 173 रुपये भेटले आपल्याला रॅपिडोला. तर पहिली भावाने रॅपिडोला झालेली आहे मित्रांनो, ते बी दुपारी पार. आणि आता आपण करून घेऊया जेवण मित्रांनो, कारण की दुपार झालेली आहे मित्रांनो. आणि जेवण करून घेऊया आणि पाहूया कुठली बुकिंग वाजते ती. 132 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण पिंपळे सौदागरला. तर 8 किलोमीटर होती मित्रांनो. 2-4 रुपये आपल्याला कमीच भेटले. तर ठीक आहे, जाऊ द्या. 2-4 रुपयासाठी कुठल्या कस्टमरला बोलत नाही आपण आणि बुकिंग सोडतो, कारण की काही बुकिंग मधून आपल्याला 5-10 रुपये कमी भेटतात, पण काही बुकिंग मधून आपल्याला 5-10 रुपये एक्स्ट्रा पण भेटतात. त्याच्यामुळे जास्त बळबळ करून जमत नाही मित्रांनो. तर पाहू आपण पिंपळे सौदागर मध्ये आहोत आता. तर मित्रांनो 70 रुपयाची लोकल बुकिंग आणली आपण वाकडला. 4 किलोमीटर होती मित्रांनो, 3.5-4 किलोमीटर. आणि आजोबा आजी होते आणि बुकिंग केली त्यांनी, तर माझ्या समोर आजोबा होते. म्हटलं चला जाऊ दे सोडा यांना. तर 70 रुपयाची बुकिंग होती आणि त्यांना आता ड्रॉप केलेला आहे. तर पाहू वाकड मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते आता. तर मित्रांनो आपण आहोत चिंचोली रेल्वे स्टेशनला. वाकडून 110 रुपयाची बुकिंग वाढली, ती 6.5 किलोमीटर भरली उबेरला. आणि चांगलं मस्त बिल दिलं, 17 रुपयांनी पडलं आपल्याला ते. 110 रुपये झालेले आहेत अजून. तर मित्रांनो आज थोडस वातावरण शांत आहे, कारण की बुकिंग कमी वाजत आहेत, म्हणून म्हटलं लोकल पण मारावं आल्या जसे येतील तसं.
कारण की आपण टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यामुळे आपण जशा बुकिंग येतील तशा मारतोय. आणि आज वातावरण खूपच शांत आहे. वाटते आज टार्गेट होईल का नाही, तर पाहू आणि टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. नाही झालं तर नाही झालं, काय करता येईल मग त्याच्या पुढं. तर ठीक आहे, पाहू. तर मित्रांनो, अजून एक 100 रुपयाची बुकिंग कंप्लीट केली आपण. पिंपळे सौदागरला घेऊन आलतो. 6 किलोमीटर होती, 6.1 आणि 100 रुपये दाखवले. तर मी घेतली. म्हटलं चला, थांबून काय उपयोग नाहीये, कारण की बुकिंग वाजतच नाहीत. बऱ्याच वेळा अर्ध्या पाऊण तासाने 100 रुपयाची बुकिंग वाढली. तर ती आपण आणली आहे मित्रांनो पिंपळे सौदागर मध्ये. तर पाहू आता पिंपळे सौदागरवरून आपल्याला कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो, आपण आहोत आता उद्धमनगर मध्ये. 103 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो रॅपिडोला. तर बऱ्याच वेळ थांबलो पिंपळे सौदागर मध्ये आणि 5.9 भरले मित्रांनो आणि 103 रुपये झाले. तर बरोबर 17 रुपयाने आपल्याला बिल पडलं ते. तर आपण आहोत तेलको ग्राउंड पाशी मित्रांनो आणि पाहूया बुकिंग कुठली वाजते. नाहीतर जाऊया थोडं मोरवाडी साईडला, म्हणजे आपल्याला बुकिंग वाजल. तर पाहू, आपण उद्धमनगर मध्ये आहोत आणि जाऊया मोरवाडी साईडला. तर मित्रांनो, आपण आहोत औंध मध्ये आणि 220 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण. मित्रांनो 12.34 भरली असेल मित्रांनो, म्हणजे बरोबर आपल्या 17 रुपयांनी बिल पडलं ते. तर ठीक आहे मित्रांनो, औंध मध्ये आहोत आपण आता. औंध मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते पाहूया. आणि औंध मध्ये आल्यानंतर मित्रांनो, हे वातावरण खूप मस्त वाटतं आपल्याला. तर मित्रांनो, 120 रुपयाची आपण बुकिंग घेऊन आलेलो आहोत आता पिंपळे सौदागर मध्ये परत औंधून. तर 6.5 किलोमीटर भरले मित्रांनो आणि 120 रुपये आपल्या बिल झालं. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो. 6.5-7 किलोमीटर भरली. तर पाहूया, पिंपळे सौदागर मध्ये आहोत. तर आता आपलं टार्गेट कम्प्लीट होत आलेलं आहे मित्रांनो. जर आपल्याला इकडं औंध साईडला वाढली नसती 220 तर आपलं टार्गेट अपूर्ण राहिलं असतं. पण इथून आता 100% अजून आपल्याला 100-150 रुपये 100% होतील. तर पाहू आता आपल्याला बुकिंग कुठली वाजते ते. तर मित्रांनो, 138 रुपयाची बुकिंग घेऊन आलेलो आपण खंडोबा चौक आकुर्डी पिंपळे सौदागरहून. तर आजोबा होते, ते ड्रॉप सोडला आणि 5 मिनिटात लगेच वाढले मित्रांनो 138. तर संध्याकाळी थोड्या बुकिंग वाजतात, त्यामुळे आपलं टार्गेट कम्प्लीट होईल मित्रांनो म्हटलं होतं. तर होत आलेलं आहे. तर 1950 रुपये काहीतरी झालेले आहेत. तर पाहू आपण आता कुठली बुकिंग वाजते आपल्याला आणि तारीख पण कम्प्लीट करूया. तर मित्रांनो, एक 80 रुपयाची लोकल बुकिंग आणली. 3.2 का 3 भरले काहीतरी. आपण आलेलो आहोत घरी आता आणि आपल्याला घरची बुकिंग वाढली मित्रांनो. आहेर मोशीची 6.8 भरली मित्रांनो आणि 120 रुपये बिल पण, 128 रुपये बिल पण झालं त्यांचं. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. 128 आणि ते 80 म्हणजे परत 200 रुपये, म्हणजे आपलं टोटल अर्निंग मित्रांनो आज 2150 रुपये झालेलं आहे. 2155 रुपये काहीतरी झालेले आहेत, म्हणजे 2150 रुपये आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. आणि टोटल 4 दिवसात आपण 8,500 रुपये क्रॉस केलेले आहेत मित्रांनो. आणि खर्च पण तुम्हाला साईडला दाखवतो स्क्रीनवर की खर्च किती झाला मित्रांनो. आणि आपलं टोटल 4 दिवसाचं अर्निंग किती झालं मित्रांनो. 8,500 रुपये आपलं अर्निंग झालं आणि खर्च पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो. तर आपल्या चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. आणि पाहूया उद्या पण अर्निंग कसं होतंय. 5वा दिवस आहे उद्या. तर आपण 10,000 रुपये 5 दिवसात बरोबर कम्प्लीट करणारच आहोत. तर क्रॉस झालं तर ठीकच आहे, म्हणजे 2,000 रुपये डेली आपलं टार्गेट कम्प्लीट होत आहे. तर पाहूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि अवश्य पाहत राहा मित्रांनो व्हिडिओ. आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक पण करत जा मित्रांनो. आणि कोणाला काही समस्या असतील ओला वगैरे विषयी काही, तर कमेंट मध्ये नक्की सांगत जा मित्रांनो. तर मी सोडवण्याचा प्रयत्न करीत जाईन मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.